हाय गाईज, आपल्या अलिबागमध्ये एक अशी विहीर आहे की त्या विहिरीच्या पाण्यामध्ये एवढी गुणधर्म आहेत की ती विहिरीचं पाणी बऱ्याचशा आजारांवरती वापरलं जातं. आणि ती विहीर कुठं आहे आणि त्या विहिरीजवळ कसं जायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला बाय बाय. मी गोष्ट करतोय अलिबागमध्ये असणाऱ्या शीतलादेवी मंदिराबद्दल. या मंदिराबद्दल असणारा थोडाफार इतिहास सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी चौल या गावाला चंपावती नगरी म्हणून ओळखले जात होते. चौल हे गाव समुद्राच्या काठी असल्या कारणाने समुद्राचं पाणी गावात येत असत. तेव्हा समुद्राच्या लाटांचा गावकऱ्यांना खूप त्रास होत असत. तेव्हा गावकऱ्यांनी या त्रासाबद्दल चंपावती राणीला सांगितले. तेव्हा चंपावती राणीने शीतला देवीची प्रार्थना केली आणि देवीला आपल्या प्रजेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. त्यानंतर देवीने आपल्याकडे असणारे अस्त्र समुद्रामध्ये फेकलं आणि समुद्रामध्ये एक असा बांध घातला आणि त्यानंतर हे संकट दूर झाले. तेव्हा चंपावती राणीने शीतला देवीचे मंदिर बांधले. तेव्हापासून सगळ्यांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. चला तर मग आता आपण शीतला देवीचे दर्शन घेऊया. ए काडे गाडे काना मेडे माडे गुडे मंदिराच्या बाहेरच 3 देवींचे स्थान आहेत. गुल्मा देवी, खोकलू देवी आणि खरजू देवी. खोकळा, खरूज आणि अंगावरती गुळमा येतात तेव्हा भाविक भक्तिभावाने देवीची पूजा करतात आणि देवीला नवस बोलतात की माझा हा आजार बरा होऊ दे. शीतला देवी मंदिराच्या बाजूला ती चमत्कारी विहीर आहे. पावसाळ्यामध्ये ही विहीर पूर्ण भरलेली असते, परंतु आता पाणी विहिरीचं खालती गेलेलं आहे, तर आपल्याला 7-8 पायऱ्या उतरून या विहिरीमध्ये जावं लागेल. असं सांगितलं जातं की जेव्हा अंगावरती आपल्या देवी येते तेव्हा 7 दिवस या पाण्याने आंघोळ केली की तो आजार बरा होतो. या श्रद्धेपोटी भाविक इकडून पाणी भरून बॉटल मध्ये घरी घेऊन जातात. असेच बरेचसे गुणधर्म या विहिरीच्या पाण्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला आधी या विहिरीबद्दल माहिती होती का? कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करायला नका विसरू. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टेक केअर.